आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार पराग अळवणी सर काय सांगाल विरोधी पक्षाच्या संदर्भामध्ये? विरोधकाकडे संख्याबळ नाही आहे, एकूण तुम्हाला काय वाटतं? बघा, विरोधी पक्ष जेव्हा ही मागणी करतात की आम्हाला विरोधी पक्षनेतेपद पाहिजे, हे नियम बनलेले आहेत की 10% मिनिमम संख्याबळ असलं पाहिजे एखाद्या पक्षाचं, तर त्यांना विरोधी पक्षनेतेपद देता येतील. आणि हे जे सर्व नियम आहेत हे सगळे घटनेनुसार नियम बनलेले आहेत. आणि त्यामुळे जे लोक आजपर्यंत अध्यक्षांच्या प्रत्येक नियमाबद्दल अगदी सुप्रीम कोर्टावर सुद्धा टीका केली आणि मागची 2.5 वर्ष विशेष करून हे घटनाबाह्य सरकार आहे बोलत राहिले, तर आता नियमबाह्य विरोधी पक्ष नेतेपद कसं स्वीकारतील? जे लोक आजपर्यंत गेली 2.5 वर्ष सरकारला सतत घटनाबाह्य म्हणत होते, तेच लोक आज एक नियमबाह्य विरोधी पक्ष नेतेपद कसं स्वीकारतील हा माझा प्रश्न आहे. नाही, पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्यांना संधी देणार आहात, विरोधी पक्षनेता म्हणून काय निवड करणार आहात? नाही, मला माहिती नाही, तो अध्यक्षांचा अधिकार आहे. मला फक्त त्यामुळे अध्यक्षांनी दिलं तर स्वागत आहे, अध्यक्षांनी नाही दिलं तरी तो त्यांचा अधिकार आहे. मला जे मागणी करतायत की आम्हाला विरोधी पक्षनेतेपद द्या, नियमात बसतं आहे का विरोधी पक्षनेतेपद? नाही. मग तुम्ही नियमबाह्य मागणी का करताय? इतरांना तुम्ही घटनाबाह्य म्हणणार आणि स्वतः नियमबाह्य मागणी करणार, हेच मुळात चूक आहे. तुम्हाला आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून संधी दिली होती. नाही, आम्ही कधीच कोणाला नियमबाह्य घटनाबाह्य अशा पद्धतीची गोष्टी केल्या नाहीत. ज्यांनी केल्या त्यांना हा मॉरल अधिकार आहे का, हा मुद्दा माझा आहे. हे होते भारतीय जनता पार्टीचे आमदार पराग अळवणी. मी गुणवंत दंग, DRV न्यूज, मुंबई.